करणार आहोत या इक्वेशनला दोन चलातील एक सामायिक समीकरणे तयार करून ते समीकरण आपण सॉल्व्ह करणार आहोत आपल्या पद्धतीने। तर चला तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये या उदाहरणाला कसे सॉल्व्ह करतात। तर उदाहरण क्रमांक आपण या ठिकाणी काय करूया, समीकरण यामध्ये बघा समीकरण 2/x - 3/y = 15, 8/x + 5/y = 77 हे समीकरण दिलेलं आहे। तर या समीकरणाला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं हे आपल्याला आज बघायचं आहे। तर या समीकरणामध्ये सुरुवात करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर या समीकरणामध्ये दिलेलं नेमकं काय आहे, तर नेमकं दिलेलं काय आहे ते बघूया आपण। जे दिलेलं आहे ते या ठिकाणी काय करूया, त्याच्यामध्ये बघा दोन म्हणजे असं आपण समीकरण मी उत्तर सॉल्व्ह करतोय, समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 आहे। आता या समीकरणाला यामध्ये बघा 2 कंसामध्ये 1/x - 3 कंसामध्ये 1/y अशा पद्धतीचे समीकरण आहे बरोबर 15। म्हणजे या ठिकाणी आता या दुसऱ्या समीकरणामध्ये बघा 8 कंसामध्ये 1/x अधिक 5 कंसामध्ये 1/y बरोबर 77 अशा पद्धतीचे समीकरण दिलेलं आहे। म्हणजे याच्यामध्ये काहीतरी लपलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी पुट करायचं आहे। पुट करून त्यामध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे। आता इथं बघा 1/x आणि या दुसऱ्या समीकरणामध्ये 1 दडलेलं आहे, इथे 1/y आणि इथं पण 1/y आहे। म्हणजे याच्यासाठी कॉमन काहीतरी आपल्याकडे आहे आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी पुट करणार आहोत, ठेवणार आहोत। म्हणजे फक्त चल दुसरं काहीतरी चल ठेवून त्यानंतर आपण त्या चलाची किमती काढून दुसऱ्या चलामध्ये ठेवून त्यानंतर मूळ किमती या 1/x किंवा 1/y मध्ये ठेवून त्या किमती आपण काढणार आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये तेच आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे। तर या ठिकाणी 1/1 साठी आपण या ठिकाणी काय करणार आहोत, याला समीकरणामध्ये आपण 1 आणि 2 हे समीकरण आहे, त्या दोन समीकरणामध्ये आता इथे ठेवणार आहोत आपण 1/x साठी बरोबर m आणि 1/y साठी आपण n ठेवणार आहोत। म्हणजे चला समीकरण काय भेटतं आता आपण हे बघणार आहोत। या ठिकाणी 2 इथं आपल्याला ठेवायचं आहे 2 गुणिले m मायनस 3 गुणिले n बरोबर 15 हे एक समीकरण भेटतं। आणि जे दुसरं समीकरण आहे ते काय भेटतं बघा 8m अधिक 5n बरोबर 77 हे समीकरण आपल्याला भेटतं। आता हे समीकरणामध्ये आपल्याला भेटलेलं आहे 1/x साठी आपण m ठेवलेलं आहे, 1/y साठी n ठेवलेलं आहे। दोन्ही समीकरण आपल्या समोर आहेत, 1, 2 आणि याला 3 नंबर देऊया आपण 3 आणि हे समीकरण नंबर 4 आहे। आता मूळ समीकरणाकडे बोलूया, आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे आपण बघितलेलं आहे की स्थायी समीकरण रिड्युसिबल जे मेथड आहे आपले एलिमिनेशन मेथड, त्या मेथडने आपण याला काय करू शकतो, एलिमिनेशन पद्धती याने आपण त्याला काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो। बघा याचे कुठे सहगुणक समान आहेत का, m आणि n या चलाचे सहगुणक समान आहेत की नाही, असतील तर त्याला डायरेक्टली सॉल्व्ह करा, नसेल तर सॉल्व्ह म्हणजे समान करून घ्या आणि मग सॉल्व्ह करा। आता इथे मी काय करणार आहे, m चा जो सहगुणक 2 आहे, इथं 8 आहे, मी m च्या सहगुणकाला समान करणार आहे म्हणजे 2 ला 8 करणार आहे। म्हणून इथे लिहिणार आहे मी समीकरण 3 ला 4 ने गुणू। चला 4 ने गुणल्यानंतर समीकरण नवीन तयार काय होतं बघूया। 4 ने आपण गुणतो याला डायरेक्टली 4 दुनी 8 समीकरण या समीकरणाला गुणतोय 4 दुनी 8m मायनस 4 त्रिकम 12n बरोबर 15 चौक 60 हे समीकरण आपल्याला भेटलेलं आहे 5। आता या समीकरण थोडंसं इग्नोर करा म्हणजे राहू द्या। आता समीकरण 4 आणि 5 कडे बघा, 4 आणि 5 मध्ये आपल्याला काय दिसते, समीकरण 8m प्लस आहे दोन्ही पण, म्हणजे या समीकरणामध्ये आपण इथे लिहूया समीकरण 4 व 5 यांची काय करूया, वजाबाकी करूया। म्हणजे आपल्याला काय वाटतं 8m जे आहे ते कट होऊन जातं, वजाबाकी करू। आता या समीकरणामध्ये 8m आपण इथे खाली घेऊया, 8m प्लस 5n बरोबर 77 आणि दुसरं समीकरण आपल्याला इथे भेटतंय 8m मायनस 12n बरोबर 60। म्हणजे हे एक समीकरण आहे आणि हे एक समीकरण, या समीकरणामध्ये आपल्याला हे भेटलेलं आहे। आपण काय सांगितलं इथं वजाबाकी करू असं म्हटलेलं आहे, इथं वजाबाकी साईन देऊया आपण। तर वजाबाकी साईन दिलं, साईन चेंज करा, मायनस या ठिकाणी प्लस या ठिकाणी मायनस। आता समीकरणाची वजाबाकी आपण करूया, इथं काय भेटतं बघा 8m गेट कॅन्सल, इथं काय शिल्लक राहतं बघा प्लस प्लस आहे 12 आणि 5 17n बरोबर आणि 77 मधून 60 गेले या ठिकाणी किती राहतात 17 शिल्लक राहतात। तर या ठिकाणी आपल्याला n ची किंमत भेटते 17/17 म्हणजे n ची किंमत आपल्याला किती भेटते, n बरोबर 1। पण तुम्हाला सॉल्व्ह करत असताना m आणि यांच्या जे मूळ किमती आहेत म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। या ठिकाणी आपण जे ठेवलेलं आहे 1/x m,
तर अगोदर आपल्याला एम आणि एनच्या किमती काढायच्या, त्याच्यानंतर 1/x आणि 1/y च्या किमती काढायच्या. इथे n बरोबर 1 भेटलेला आहे. आता काय करूया, n बरोबर 1 ही किंमत समीकरण 5 मध्ये ठेवूया. 5 मध्ये ठेवू. बघा समीकरण 5 कुठे आहे? समीकरण 5 इथं आहे. यांची किंमत 1 ठेवायचं, तर आपण सॉल्व्ह करूया. 8m मायनस 12 गुणिले 1, ज्या ठिकाणी यांची किंमत 1 ठेवायचं आहे, बरोबर 60. तर 8m बरोबर 12 1 12 मायनस 12 बरोबर 60. आता 8m ची किंमत 8m बरोबर 12 लिखित ट्रान्सपोज करा, 60 प्लस 12. तर 8m बरोबर या ठिकाणी 72 येतो. तर m ची किंमत किती भेटते आपल्याला? m बरोबर 72 भागिले 8. तर m ची किंमत आपल्याला भेटते m बरोबर 8 9 72. m ची किंमत आणि n ची किंमत आता भेटलेली आहे. आता रिव्हर्स मध्ये आपण काय करणार आहोत? m च्या जागी 1/x आणि m च्या ठिकाणी 1/y ठेवणार आहोत. आता 1/x बरोबर m व 1/y बरोबर n आहे. तर 1/x बरोबर m ची किंमत किती आहे? 9 आहे आणि 1/y बरोबर n आहे, तर n ची किंमत 1 आहे. आता याला सॉल्व्ह करत असताना आपल्याला काय करायचं आहे? या ठिकाणी छेदस्थानी 1 असणार आहे, इथं पण छेदस्थानी 1 असणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 गुणिले इकडे 9x असणार आहे, तर x ची किंमत आपल्याला भेटणार 1/9. हे आहे x ची किंमत. इथं काय भेटणार आहे आपल्याला? 1 1 यांचे गुणाकार 1 बरोबर y, तर y बरोबर काय? 1. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतात? याला सॉल्व्ह करता येतात. म्हणून x आणि y ची किमती काय भेटलेली आहे आपल्याला? तर उकल संच आहे आपला. उकल संच आपल्याकडे आहे. उकल संच बरोबर कंसामध्ये x बरोबर 1/9 आणि y बरोबर 1. अशा पद्धतीने आपल्याला काय भेटले आहेत? 2 उदाहरणे या ठिकाणी भेटलेली आहेत. तर अशा पद्धतीने या उदाहरणाला सॉल्व्ह करता येतं. बघा, पहिल्या सुरू तुम्हाला याच्यामध्ये कॉमन काय आहे ते काढायचं आहे. कॉमन साठी आपल्याला एक चल ठेवायचा आहे आणि चल ठेवल्यानंतर त्या चलाची व्हॅल्यू फाइंड आउट करून काय करायचंय तुम्हाला? x आणि y च्या व्हॅल्यू अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे तुम्हाला लक्ष ठेवायचं काय? इथं काय कॉमन दडलेलं आहे काय ते बघायचं आहे आणि त्याला फाइंड आउट करायचं आहे. अशा पद्धतीने याचं उकल संच काढतात. मधला हा दुसरा क्वेश्चन आहे. तर दुसऱ्या क्वेश्चन मध्ये पण आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये समान काय आहे. तर बघूया आपण याच्यामध्ये समान काय आहे. या 10 ला जर आपण पुढे घेतलं, बघा समीकरण कशा सॉल्व्ह करतो आपण. या ठिकाणी समीकरणाला सॉल्व्ह करतो आपण. बघा या ठिकाणी काहीतरी समान आहे. 10 ला जर आपण समोर घेतलं तर बघा काय भेटतंय, तर 10 कंसामध्ये 1/x अधिक y कॉमन काय भेटतं बघूया, प्लस 2 कंसामध्ये 1/x मायनस y बरोबर 4. दुसरं समीकरण आहे हे समीकरण. तर या समीकरणामध्ये 15 ला जर आपण आउटसाइडला ठेवलं तर या ठिकाणी 1/x अधिक y अधिक मायनस 5 ला जर आउटसाइडला ठेवलं तर इथे भेटतं 1/x मायनस y आणि बरोबर -2. अशा पद्धतीने समीकरण आपल्याला भेटतात. तर या समीकरणामध्ये 1/x प्लस y 1/x मायनस y याही समीकरणामध्ये आहे आणि याही समीकरणामध्ये आहे. तर कॉमन साठी आपल्याला काहीतरी चल ठेवायचं आहे. मी आताच म्हणालो होतो तुम्हाला. तर आपण काय करूया? 1/x प्लस y आता 1/x अधिक y बरोबर m आणि 1/x मायनस y साठी आपण काय करणार आहोत? n ही पुट करणार आहोत. आता आपण काय करणार? या ठिकाणी हे लक्षात ठेवा आपण कशासाठी काय ठेवलेलं आहे. m चल आणि n चल हे आपण काय ठेवलेलं आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण सगळ्यात महत्त्वाचे जे कन्सेप्ट आहेत मध्ये मध्ये जे आपण सांगणार आहोत ते खूप अतिशय महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर इथं काय करायचं आहे, आता व्हिडिओमध्ये आपण m आणि ठेवणार आहोत. तर समीकरण 3 बनतं आपलं 10m अधिक 2n बरोबर 4. हे समीकरण नंबर 3 आहे आपलं, जे की मूळ समीकरणाला आपण नंबरिंग 1 आणि 2 केलेलं आहे. 15 या ठिकाणी m मायनस 5n बरोबर -2. हे समीकरण नंबर आपलं 4 असणार आहे. या समीकरणामध्ये आता 4 मध्ये सहगुणक समान आहे की नाही चेक करा. इथे सहगुणक समान दिसत नाही, तर आपण काय करणार? सहगुणक समान करणार आहोत. तर कोणतं सहगुणक तुम्ही समान कराल बघा. मी काय करणार आहोत? n ला समान करणार आहे आणि n ला समान करून मी काय करणार आहे? एलिमिनेट करणार आहे. तर याच्यामध्ये आपण काय करूया?
समीकरण 1 समीकरण 3 ला 5 ने व 4 ला 2 ने गुण. दोन्ही समीकरणाला आपण काय करणार आहोत, गुणणार आहोत. चला 5 ने आपण काय करणार आहोत, समीकरण 3 ला गुणणार आहोत. 5 10 5 व 6 ची बेरीज करू. तर बेरीज करत असताना बघा लक्षात ठेवा 50 30 80 m या ठिकाणी तयार होतो. हे 10 आणि 10 गेट कॅन्सल. या ठिकाणी इज इक्वल टू 16 मधून 4 गेले तर 20 मधून 4 गेले 16 राहतात. तर m ची किंमत आपल्याला काढत असताना आता काय करायचं बघा, m बरोबर 16/80 अशा पद्धतीने. तर m ची किंमत भेटते 16 16 16 5 80. तर 1/5 भेटते. तर m ची किंमत 1/5 भेटलेली आहे. आता 1/5 ही काय करायचं आपल्याला, m बरोबर 1/5 ही किंमत समीकरण आपण काय करूया 5 मध्ये ठेवू. 5 मध्ये ठेवू तर समीकरण 5 आहे 50 गुणिले 1/5 प्लस 10n बरोबर 20. तर 5 1 5 5 10 50. तर इथं 10 भेटतो अधिक 10n बरोबर 20. तर 10n बरोबर 20 मायनस 10. तर यांची किंमत आपल्याला काढत असताना ह्या 20 मधून 10 गेले तर आपल्याकडे 10 राहतात. 10 भागिले 10 1 भेटते. तर यांची किंमत आपल्याला भेटलेली आहे 1. आता यांची किंमत आणि m ची किंमत आपल्याला भेटलेली आहे. आता आपण काय करूया, मूळ किमतीकडे वळूया. m ची किंमत आता काय करूया, 1/x अधिक y बरोबर m व 1/x मायनस y बरोबर n ठेवू. परत रिवर्स घ्यायचं आपल्याला. 1/x अधिक y बरोबर m ची किंमत आपल्याकडे आहे 1/5 व 1/x मायनस y बरोबर n ची किंमत आहे 1. अशा पद्धतीने आपण ठेवलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं सॉल्व्ह करायचं आहे. 5 बरोबर x अधिक y म्हणजेच x अधिक y बरोबर 5. याला समीकरण नंबर आपण काय करूया, समीकरण नंबर आता इथं 6 झालेला आहे. तर समीकरण नंबर आपण लिहूया 7. आणि इथं ह्या समीकरणावरून इथे एक समीकरण तयार होतं 1/x. तर म्हणजे x मायनस y बरोबर 1 ही किंमत आपल्याला भेटते आणि हे समीकरण नंबर आपल्याला आहे 8. आता काय करूया, समीकरण 7 आणि 8 यांची काय करूया, बेरीज करूया. समीकरण 7 व 8 यांची बेरीज करू. आता बेरीज करत असताना गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी प्लस मायनस दिसते ते कटून जाणार आहे आणि ज्या ठिकाणी मायनस प्लस प्लस आहे त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपण करणार आहोत. या ठिकाणी प्लस बेरीज करतो आपण, प्लस मायनस येतं वाय वाय गेट कॅन्सल होते या ठिकाणी. तर या ठिकाणी जातो आपल्याकडे 2x बरोबर 5 आणि 1 6. तर x ची किंमत भेटते आपल्याला 6/2 बरोबर x बरोबर 3. अशा पद्धतीने x ची किंमत आपल्याला काय होते 3 भेटते. आता x ची किंमत आपल्याला काय करायचं आहे, x बरोबर 3 ही किंमत समीकरण 7 मध्ये ठेवू. हे असं जे काही आहे करताय ते लिहून ठेवा, म्हणजे लिहा. त्याच्यामध्ये लिहिल्यानंतर तुम्हाला समजून येईल की कुठं काय करतोय आपण. x बरोबर 3 ठेवा 7 मध्ये. आपण x ची किंमत 3 आहे, 3 अधिक y बरोबर 5. हे समीकरण 7 आहे. या समीकरण लक्षात ठेवा 7 मध्ये ठेवतोय मी किंमत. तर y ची किंमत आहे 5 मायनस 3. तर y बरोबर 5 मायनस 3 म्हणजे 2. या ठिकाणी y ची किंमत आपल्याला भेटलेली आहे. तर उकल संच आहे आपल्याकडं, उकल संच आहे x बरोबर 3 आणि y बरोबर 2. दिलेलं काय आहे बघा, 27/x मायनस 2 अधिक 31/y अधिक 3 बरोबर 85. 31/x मायनस 2 अधिक 27/y अधिक 3 बरोबर 89 हे दिलेलं आहे. आता याला सॉल्व्ह करत असताना सुरुवातीला आपण काय करणार आहोत, याच क्वेश्चनला नंबरिंग करणार आहोत. इक्वेशन नंबर 1 असणार आहे आणि इक्वेशन नंबर 2 असणार. आता सॉल्व्ह करत असताना काय करायचं आहे, 27 हे बाजूला काढूया आपण. ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे बघूया. तर 1/x मायनस 2 अधिक 31 कंसामध्ये 1/y अधिक 3 बरोबर 85. आणि या ठिकाणी 31 कंसामध्ये 1/x मायनस 2 प्लस 27 कंसामध्ये 1/y अधिक 3 बरोबर 89. अशा पद्धतीने कॉमन 1/x मायनस 2 1/y अधिक 3
हे तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी मी काढलेलं आहे, डायरेक्टली ठेवलं असतं. आता आपण काय करूया, 1/(x-2) बरोबर m व 1/(y+3) बरोबर n हे समीकरणात ठेवू. दोन्ही बरं का समीकरणात ठेवू. आता ठेवल्यानंतर आपल्याला समीकरण काय भेटतं बघा, ते 27m अधिक 31n बरोबर 85 हे भेटलं. आता या समीकरणावरून काय भेटतं बघा, 31m अधिक 27n बरोबर 89. आता हे दोन समीकरण आपल्याला भेटलेले आहेत. हे दोन समीकरण आपल्याला भेटतात, त्याला नंबर करूया आपण. हे समीकरण नंबर 3 आहे आणि हे समीकरण नंबर 4 आहे. 3 आणि 4. आता या समीकरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, या दोन समीकरणामध्ये सॉल्व्ह करत असताना आता 27m इथं 27 मी तिरकस गुणाकार आपल्या मागच्या 1/3 मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. असे जर प्रश्न दिसत असेल तर कसं सॉल्व्ह करायचं. सुरुवातीला तुम्हाला बेरीज, त्यानंतर वजाबाकी करायचं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता या समीकरणामध्ये काय करायचं, दोन्ही समीकरणाची 3 व 4 समीकरण 3 व 4 यांची काय करूया आपण, बेरीज करूया. ओके, बेरीज करू असं लिहिलेलं आहे. आता दोन्ही समीकरणाची बेरीज करू, बघा काय येतं ते. 27m अधिक 31n बरोबर 85 अधिक 31m अधिक 27n बरोबर 89. बेरीज करतोय आपण. 7 आणि 1 8, 2 आणि 3 5, 7 आणि 1 8, 2 आणि 3 5. इथं पण 58 आले. इथून m अधिक 58n बरोबर 9 5 14 4 7 1 8 9 16 आणि 1 17 174 या ठिकाणी आलेले आहे. आता काय करूया, पूर्ण समीकरणाला 58 ने भाग. तर भागल्यानंतर काय भेटतं, 58 बघा भागूया. 58 भागिले 58 m अधिक 58 भागिले 58 n बरोबर 174 भागिले 58. हे 58 कटलं, या ठिकाणी m अधिक हे 58 कटतो, या ठिकाणी n बरोबर 174 आणि 58 यांना जर आपण भागलं तर किती येतं आपल्याकडे, 8 8 8 64 8 नंतर 8 8 64 4 40 6 8 आपण 40 40 जास्त होतं. 3 3 3 8 24 4 40 2 15 16 17 म्हणजे 3 ने जर भाग घातलं तर या ठिकाणी 3 येतं. 58 गुणिले 3 जर केला तर 174 येतं. त्यामुळे समीकरण आपल्याला हे भेटलेलं आहे. हे समीकरण आपल्याला m + n = 3 भेटलेलं आहे. या समीकरणाला आपण नंबर देऊया 5. आता समीकरण 3 व 4 परत या समीकरणाकडे जे दिलेले आहेत, असं 27 आणि 27 दिसते, क्रॉस मध्ये सेम सेम दिसत असेल तर पहिल्या सुरू बेरीज, दुसऱ्या सुरू वजाबाकी. समीकरण 3 व 4 यांची वजाबाकी करू. आता आपण काय करणार आहोत, वजाबाकी करणार आहोत. त्या समीकरणाची वजाबाकी करू, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, आणि वजाबाकी करायची. समीकरणाची वजाबाकी करू. आता तेच समीकरण घेऊया आपण, वजाबाकी करूया. 27m अधिक 31n बरोबर 85 31m अधिक 27n बरोबर 89. आता वजाबाकी करतोय म्हणजे चिन्ह चेंज होणार, हे माहिती आहे तुम्हाला. इथं मायनस आणि इथं मायनस. आता इथं काय करायचं, 31 27 मध्ये 31 गेले, 27 आणि 3 30 आणि 31 -4 शिल्लक राहतात. का राहतात, तर याची मोठी संख्या 31 आहे. इथं +4n बरोबर 89 मधून 85 गेले किती राहतात, 5 आणि 4 9. तर या ठिकाणी 4 राहतात, ते पण मायनस. आता -m 4 ने भागून समीकरणाला
4 ने भागून. तर 4 ने भागल्यानंतर काय भेटतं आपल्याला समीकरण? इथं -m भेटतं, इथं +n भेटतं, तर इथं काय भेटतं? -1 भेटतं. हे समीकरण तयार भेटलं आपल्याला. याला नंबर देऊया 6. आता 5 व 6 मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. 5 आणि 6 समीकरण 5 व 6 समीकरण 5 व 6 ची बेरीज करू. 5 व 6 ची काय करू? बेरीज करू. तर 5 इथं आहे आणि 6 इथं आहे. तर m + n बरोबर 3 -m + n बरोबर या ठिकाणी -1 आहे. याची आपण बेरीज करतोय. प्लस मायनस गेट कॅन्सल. तर n + n 2n बरोबर 3 मधून 1 गेला तर या ठिकाणी 2 राहतात. n ची किंमत येते n बरोबर 2/2 म्हणजे या ठिकाणी n ची किंमत किती आली? n बरोबर 1 आलं. हे भेटली आपल्याला n ची किंमत. आता n ची किंमत त्याच्यात पुट करूया. n बरोबर 1 ही किंमत समीकरण कुठल्या समीकरणात ठेवायचं आहे? किंमत 5 मध्ये ठेवू आणि n ची किंमत काढू, m ची किंमत काढू. ठेवू. चला n बरोबर 1 आपण 5 मध्ये ठेवणार आहोत. 5 समीकरण इथे आहे. तर m प्लस n ची किंमत 1 ठेवायचं आहे बरोबर 3. तर m बरोबर 3 वजा 1. तर m बरोबर या ठिकाणी भेटतं आपल्याला 2. अशा पद्धतीने m आणि n ची किंमत आता भेटलेली आहे. बट इथं या ठिकाणी 1/x - 2 बरोबर m व 1/y + 3 बरोबर 3 हे आपण घेतलेलं आहे. ते तिथं घेऊया परत. आता आपल्याला करायचं आहे 1/x - 2 बरोबर m व 1/x - y + 3 बरोबर n हे आपल्याला घेऊ. आता घ्यायचं आहे आपल्याला परत तेच जे आपण सुरुवातीला पाहिलं होतं. आता आपल्याला काय करायचं? याची व्हॅल्यू ठेवूया आपण. x - 2 बरोबर m ची किंमत आलेली आहे 2 व 1/y + 3 याची किंमत आलेली आहे n ची 1 या ठिकाणी ठेवल्यानंतर आपल्याला आता काय करायचं? सॉल्व्ह करायचं आहे. तर ही 2x - 2 या 2 न गुणलं तर 4 भेटतं बरोबर 1 या ठिकाणी भेटतं. तर या ठिकाणी 2x बरोबर ही 4 प्लस होतं आणि x ची किंमत येते 4/2 बरोबर या ठिकाणी 2 भेटते आणि या ठिकाणी y ची किंमत भेटते तुम्हाला 1/y म्हणजे y + 3 1/x - 2 बरोबर m 1/x - 2 बरोबर 2 या ठिकाणी 2 जर आपण याला गुणलो तर x - 2 बरोबर 1 भेटतं. तर या ठिकाणी 2x - 4 बरोबर 1. तर 2x बरोबर 4 इकडे ट्रान्सफर करा 1 + 4 बरोबर 5 भेटतं. तर इथे भेटतं आपल्याला 2x बरोबर 5. तर x बरोबर या ठिकाणी 5 भेटतं वरती /2. तर अशा पद्धतीने x ची किंमत आपल्याला भेटते 5/2 आणि या ठिकाणी y ची किंमत या ठिकाणी बघा y ची किंमत आपल्याला भेटते y + 3 बरोबर 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर y + 3 तर हे बरोबर 1 भेटतं. तर y बरोबर 1 - 3. तर y ची किंमत तुम्हाला भेटते y बरोबर -2 अशा पद्धतीने ह्या संख्या भेटते आणि उकल संच आपला आहे. उकल संच भेटतो आपल्याला ब्रॅकेट x बरोबर 5/2 आणि y बरोबर -2 अशा पद्धतीने काय होते किंमत. चौथा क्वेश्चन आहे खालील एक सावित समीकरण सोडा. सर्व संच 1.4 मधून चौथा क्वेश्चन 1/3x + y + 1/3x - y बरोबर 3/4 आणि 1/2 3x + y - 1/2 3x - y बरोबर -1/8. हे अशा पद्धतीने 2 समीकरण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं लेंथी क्वेश्चन होऊ शकतो पण खूप सोपं आहे. याच्यामध्ये तुम्ही पुट करा 1/3x + y 1/3x + y या ठिकाणी दिसत आहे. 1/3x - y याच्याने 1/3x - y पण दिसत आहे. त्यासाठी तुम्ही काही पुट करू शकता. m n पुट करा, a b पुट करा, तुम्हाला काय p q पुट करायचं ते पुट करा. कुठलेही चल तुम्ही पुट करू शकता. इथं आपण चला समजूया घेऊया समीकरण नंबर 1 आहे असं इथं समजूया आपण. हे समीकरण नंबर तुमचं 1 आहे आणि हे समीकरण नंबर 2 आहे. तुमचं उत्तर सुरू करतोय आपण या ठिकाणी. तर हे समीकरण 1 आणि समीकरण 2 समजा आपण काय करूया या ठिकाणी समान काय दिसते बघूया आपण. समजा 1/3x आता समजत नसेल तर क्वेश्चनला मी जरा व्यवस्थित लिहितो. 1/3x + y + 1/3x - y बरोबर 3/4 हे आपल्याला दिसत आहे. इथं काय 1/2 बाहेर काढा 1/3x + y अशा पद्धतीने. तर म्हणजे या ठिकाणी याच्यासाठी तुम्ही काय करू शकता काहीतरी पुट करू शकता बरोबर. तर तुम्हाला ते पुट करता येतं. 1/3x + y 1/2 बाहेर काढा
तर तुम्हाला काय करता येतं, ए इथं बी आणि -1/8 असं तुम्हाला पुट करता येतं. हे बघा ते काय करता येतं. तर आपण काय करूया, समजा 1/3x अधिक y बरोबर m व 1/3x मायनस y बरोबर n मानलं आपण जे आहे ते मानायचं. आता इथं फूट करताना बघा इथं काय तयार होतं समीकरण बघा, 3m अधिक n याच्यासाठी m याच्यासाठी n बरोबर 3/4. आता याला सॉल्व्ह केल्यानंतर हे समीकरण तुम्हाला भेटतं. सॉल्व्ह केल्यानंतर काय भेटतं, 4m अधिक 4n बरोबर 3. हे समीकरण नंबर तुम्हाला भेटतं 3. मी थोडंसं याला अर्किंग करतो मग तुम्हाला लक्षात येईल. हे 3 आहे. आता 4 मध्ये जर विचार केला, इथं विचार जर केला तर तुम्हाला काय भेटतं बघा. मी काय करणार आहे तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी थोडंसं स्टार्ट करतो, तुम्हाला समजून घ्या. 1/2 गुणिले आपण याला काय करूया, 1/3x अधिक y असं करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मायनस 1/2 कंसामध्ये 1/3x मायनस y बरोबर -1/8 अशा पद्धतीने ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथं काय करायचं आहे, याच्यासाठी पुट करायचं आहे आपल्याला. इथं 1/2 इथं ए म्हणजे m होईल, त्यावेळी 1/2 गुणिले m मायनस 1/2 गुणिले n बरोबर -1/8 अशा पद्धतीने भेटतं. आता इथं भेटल्यानंतर तुम्हाला बघा काय करायचं, हे m/2 मायनस m/2 बरोबर -1/8 हे अशा पद्धतीने समीकरण भेटतं. आता याला जर सॉल्व्ह केलात आपण काय करूया, सर्व समीकरणाला इथे छेद समान आहे, m-n/2 बरोबर -1/8. आता हे दोन मी तिकडे पाठवतो. m-n बरोबर -1/8 गुणिले 2 1 2 चौक 8 तर m-n बरोबर -1/4 या ठिकाणी येतं. 4 ने याला आपण गुणून घेतलं तर 4m -4n बरोबर -1 भेटतं. अशा पद्धतीचं समीकरण भेटतं. समीकरण भेटल्यानंतर आपल्याला काय करायचं, या समीकरणाला नंबर द्यायचा. तर नंबर देतो आपण किती, 4. हे समीकरण नंबर 4 आहे. त्याला मी थोडंसं बॉक्स करून देतो, तुमच्या लक्षात येईल. आता समीकरण 3 आणि 4 मध्ये काय समान दिसते बघा, काय केल्यानंतर कटून जातं. तर आपण यांची बेरीज करूया. समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू. खूप सोपं आहे, जर लक्ष देऊन ऐका. बेरीज करू. हे 4 आहे, 3 आहे, 4m अधिक 4n बरोबर 3, 4m मायनस 4n बरोबर -1 यांची आपण काय करतोय, बेरीज करतो जसं सांगितले मी त्या ठिकाणी. तर 4m 4m 8m तयार होतो. हे प्लस मायनस गेट कॅन्सल. आता 3 तर या ठिकाणी 2 येतं, तर हे m बरोबर 2/8. तर m ची किंमत येते 2 चौक 8 1/4 बरोबर. आता m ची किंमत निघालेली आहे, आता आपण यांची काढूया. म्हणजे एक m बरोबर 1/4 हे समीकरण 3 मध्ये ठेवू. तर जिथं काढला तिथे ठेवा, मध्ये ठेवू. 3 मध्ये समीकरण कुठे आहे, 3 इथं 3 आहे. आता m ची किंमत आपण काढलेली आहे, 4 गुणिले 1/4 आलेली आहे अधिक 4m n बरोबर 3. 4 4 गेट कॅन्सल, 1 अधिक 4n बरोबर 3. याची किंमत आता आपण इथं काढूया. बघा, 1 4n बरोबर 3 मायनस 1 1 इकडे काय होतो, इकडे जाऊन मायनस होतो. तर मायनस झाल्यानंतर 4m बरोबर या ठिकाणी 2 भेटतं. तर m ची किंमत आपल्याला भेटते 2/4. म्हणजे m ची किंमत n ची किंमत काढतो आपण. हे 4n n इथं n आणि इथं पण n ची किंमत आपण काय करतो, फाइंड आउट करतो. तर n बरोबर 4 1/2 आपल्याला काय भेटते, n ची किंमत भेटते. n बरोबर 1/2 आपण असं ठेवूया. आता आपण रिव्हर्स सायकोलॉजी आपण जे घेतलंय ते आपण या ठिकाणी वापरणार आहोत. बघा इथं आपण काय केलं, m ची किंमत समजा 3x अधिक y बरोबर m घेतलेला आहे. आपण आता परत तेच घेणार आहोत. 1/3x अधिक y बरोबर m व 1/3x मायनस y बरोबर n. आता हे आपण घेणार आहोत, घेऊ.
चला एक छेद याच्याकडून समीकरण काय भेटतो बघूया. 3x अधिक y बरोबर m. m ची किंमत आपल्याकडे आहे. m ची किंमत 1/4 आहे. या ठिकाणी आहे बघा m ची किंमत. हे m ची किंमत दिलेली आहे. तर 1/4 आपण या ठिकाणी पुट करूया. आता आपण सॉल्व्ह करूया. हे इकडे जातो 4 ने 4 3x अधिक y बरोबर. तर हे इकडे जातो गुणाकारामध्ये. तर 3x अधिक y बरोबर 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपण सॉल्व्ह करतात असं येतं. हे समीकरण नंबर आपल्याकडे आहे 3 4. याला नंबर देऊया 5. 5 समीकरण नंबर 5 तयार झालेले आपल्याकडं. आता परत याच्यावरून एक समीकरण तयार करूया आपण. 1/3x मायनस y बरोबर n. याची किंमत आहे 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर भेटतं आपल्याला 3x मायनस y बरोबर 2. याला नंबर देऊया 6. आणि आता काय करूया, समीकरण 5 आणि 6 यांची काय करणार आहोत आपण. समीकरण 5 व 6 यांची बेरीज करू. काय करूया, बेरीज करू. कारण वाय वाय त्या ठिकाणी लिमिट होतं बघा. इथे y प्लस वाय, इथं मायनस वाय, त्याच्यामुळे लिमिट होऊन जाईल. तर बेरीज करूया. बेरीज करून आपल्याला काय भेटतं बघूया. हे वाय वाय इथं कॅन्सल होतं आणि 3x या ठिकाणी 6x होतं. 6x तयार होतं. 6x बरोबर हे 4 आणि हे 2 6 होतं. तर 6 तर x बरोबर 6/6 बरोबर या ठिकाणी x ची किंमत भेटते आपल्याला 1. आता x बरोबर 1 ही किंमत भेटलेली आपली x ची किंमत. आता y ची किंमत आपल्याकडे आहे. समीकरण 5 मध्ये आपण ठेवूया x ची किंमत. 5 मध्ये ठेवू. तर चला 5 समीकरण या ठिकाणी सॉरी येथे वरती आहे समीकरण. तर या समीकरणामध्ये ठेवून देऊ आपण. तर 3x ची किंमत आपल्याला दिलेली आहे 3 गुणिले 1 अधिक y बरोबर 4. तर 3 1 3 अधिक y बरोबर 4. तर y ची किंमत आपल्याला काढायची आहे. y बरोबर 4 ही 3 तिकडे ट्रान्सपोज करा. 4 मायनस 3 तर y ची किंमत आपल्याला भेटलेली आहे 1. अशा पद्धतीने आपल्याला उकल भेटलेली आहे. x बरोबर 1 आणि y बरोबर सुद्धा 1 भेटलेली आहे. कंसांश x बरोबर 1 y बरोबर 1. हे होता प्रश्न क्रमांक 4 1.3 सराव संच 1.3 2 4 रेषीय समीकरण या चॅप्टर मधला. तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला भेटतात. तर पूर्ण सॉल्व्ह केलेले आपण प्रश्न या ठिकाणी व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप तुम्ही बघितलेले आहेत. कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे, कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येतं तुम्हाला ते पूर्ण स्टेप बाय स्टेप मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच आणि माहिती 10वीचं कंटेंट घेऊन येतो. तुम्हाला समज असेल तर एक लाईक करायला विसरू नका. कमेंट करायला विसरू नका कुठल्या टॉपिक तुम्हाला पाहिजे तोही टॉपिक आपण लाईन घेणार आहोत. पण आपण स्टेप बाय स्टेप जात आहोत. चॅप्टर नंबर 1 येतात सरळ संच 1.4 आणि 1.5 आपण घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.